हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अनस्तित्वावर अस्तित्व अवलंबून. लाओत्से म्हणतो की अस्तित्व आणि अनस्तित्व एकमेकांच्या अभिव्यक्तीला जन्म देतात. जेव्हा एक अस्तित्वात असते तेव्हा दुसरी जरी प्रत्यक्ष अस्तित्वात नसली तरीही ती अस्तित्वात असलेल्यासाठी उपयुक्त असते. सूर्यप्रकाश सजीवाला अत्यंत उपयुक्त आहे, त्याशिवाय जीव नष्ट होईल. एक दिवस प्रकाश नसेल तर पृथ्वीवर काय हाहाकार माजेल याचा विचारही करवत नाही. परंतु हा प्रकाश आणि त्यावर अवलंबून असलेले सजीवाचे जीवन अस्तित्वात नसलेल्या काळोखावर अवलंबून आहे. सतत प्रकाशच असेल तर ते जीवनाला अपायकारक होईल. यास्तव काही काळ सूर्य नसण्याची स्थिती असणे गरजेचे आहे. सूर्याच्या अभावामुळे काळोख निर्माण होतो, तो यासाठी उपयुक्त आहे. काळोखाची सोय असल्याशिवाय काही काळ सूर्य दूर होऊ शकत नाही. आपले जीवन आनंदमय असण्यासाठी मृत्यू अत्यावश्यक आहे. मृत्यू नसेल तर तेथे सजीवाचे जिणे पूर्ण दुःखमय होईल. मृत्यू आहे म्हणून विश्वात चैतन्य आहे. कोणतीही गोष्ट अति झाली की त्याची माती होते, याला जीवनही अपवाद नाही. साधा विचार करावा की आपल्या घरी आपले शेकडो वर्षाचे पूर्वज जीवित आहेत, तर त्या घरात काय प्रकारचा गोंधळ माजेल. एका पिढीचे अंतर नको होते असंही होते. तेथे 1000 वर्षापूर्वींचे पूर्वज आजच्या आधुनिक राहणीमानावरून किती वाद घालतील. इतके लोक राहतील कोठे. अशा प्रकारे जीवनाच्या परस्पर विरुद्ध असलेला मृत्यू हे आनंदमय जीवनाला वरदान आहे. अस्तित्व अनस्तित्वावर अवलंबून आहे. झाडे वाढतात, परंतु त्यांची छाटणी केली की ती जोमात वाढतात. त्यांना पाने फुले भरपूर येतात. याचे नित्य उदाहरण म्हणजे गुलाबाच्या झाडाचे. गुलाब कापला की त्याच्या डोळ्यातून फूट होते, त्याला फुलांचा बहर येतो. झाड कापले की तेथे 4 फांद्या उगवतात. त्या कापण्यामुळे झाडाचा डौलदार विस्तार होतो. अस्तित्व अनस्तित्वावर अवलंबून आहे. सर्वजण समारंभ करून मोठ्या आनंदात गोडधोड करून जल्लोषात वाढदिवस साजरा करतात. परंतु जरा विचार करावा की तो खरंच वाढदिवस कशाचा असतो. तो जीवनाचा वाढदिवस असतो की मृत्यूचा असतो. वाढदिवशी आपला मृत्यू पुढे पुढे प्रगती करतो, वाढतो आणि तितका जवळ येतो. तेव्हा वाढदिवस अस्तित्वाचा, जीवनाचा नसून अनस्तित्वाचा, मृत्यूचा असतो. अशा प्रकारे अस्तित्व आणि अनस्तित्व एकमेकांच्या अभिव्यक्तीला साजरे करतात. अस्तित्व आणि अनस्तित्व एकमेकाविरोधी नाहीत. यातील एक जरी आपल्याला अस्तित्वात नसल्यासारखे वाटले तरीही ते तात्पुरते असते. ते पडद्यामागे सतत उपस्थित असते. ती एकमेकांना सतत पकडून असतात. ती एकमेकांसाठी छान सहयोगी आहेत. त्यांचे असणे हे एकमेकांवर विसंबून आहे. प्रयास, सहजता एकमेकांना पूरक. लाओत्से म्हणतो की प्रयास आणि सहजता एकमेकांच्या कल्पनांना निर्माण करतात. ती एकमेकांना पूरक असतात. कष्ट वाचवण्यासाठी प्रयासामधूनच सहजतेच्या कल्पना सुचतात आणि सहजतेमुळे प्रयास करायला उत्साह येतो. तसे झाले नसते किंवा जेव्हा तसे होत नाही तेव्हा अति कष्ट होत आहेत यास्तव काही कालावधीनंतर प्रयास थांबवला जातो. तसेच जेथे सहजता असते तेथे ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत केली जाते, अर्धवट सोडून दिली जात नाही. तेथे प्रयास घेतले जातात. प्रचंड मेहनत घ्यावी लागते तेव्हाच ती मेहनत कमी करण्यासाठी सहजावस्थेसाठी प्रयत्न केले जातात. बहुतेक वैज्ञानिक शोध हे अशामधून लागलेले आहेत. ज्याने शिवणयंत्र शोधून काढले तो फार आजारी असायचा. कायम अंथरुणाला खिळलेला होता. त्याला काम करणे अशक्य होते. त्याची पत्नी हात शिलाईने कपडे शिवून देऊन कसाबसा संसार सांभाळत होती. तिला कपडे शिवून द्यायचे भरपूर काम मिळत असे, परंतु 2 हाताने ती किती शिवणार. परंतु संसारासाठी
ती रात्रंदिवस फार फार कष्ट सोसत होती. हा आजारी अवस्थेत अंथरुणावर पडल्या पडल्या आपल्या पत्नीचे ते हाल पाहत होता. त्याला पत्नीचे कष्ट पाहवत नव्हते. त्याच्या डोक्यात सतत विचारमंथन सुरू झाले की शारीरिक कष्ट कमी घेऊन कपडे शिवता येतील का. यामधून त्याला अंथरुणावर पडल्या पडल्या शिवणयंत्राची कल्पना सुचली. जेव्हा एखादी गोष्ट कष्टाविना करायची असते तेव्हा त्यासाठी भरपूर वेळ दिला जातो आणि कंटाळा आळस न करता प्रयास करून कष्ट घेऊन ती गोष्ट पूर्ण केली जाते, कारण त्यात सहजता असते. अशा वेळी ते कष्ट वाटत नाहीत, प्रयास वाटत नाही. मोठी मौजेची आणि विस्मयकारक अशी ही वस्तुस्थिती आहे. मेहनतीने कष्ट केले जात नाहीत, परंतु सहजतेने कष्ट घेतले जातात. हा विरोधाभास महाविनोदी आहे. कोणाला सांगितले की प्रकृती निरोगी राहण्यासाठी पहाटे उठून योगासने, प्राणायाम, ओंकार करावा, तर कोणीही इतक्या लवकर अंथरूण सोडायला तयार होत नाहीत. त्यांना तो प्रयास वाटतो. परंतु तेच बाहेरगावी योग शिबिराला जायचे असेल तर भल्या पहाटे अंघोळ करून मंडळी तयार होतात. जी गोष्ट काही अल्प अंतरावर अल्प पैशात शिकता येते, तीच गोष्ट दूरवर जाऊन भरपूर पैसे देऊन शिकतात. प्रयास आणि सहजता यांचे हे नाते मोठे अजब आहे. निदान स्वतःची खोली तरी दररोज नीट आवरून ठेवावी, असे घरातील मोठी माणसे नेहमी सांगत असतात. परंतु ते कष्ट वाटतात, तसे करायला प्रयास होतात. सांगणारे कटकटे वाटतात, नाईलाजाने खोली आवरली जाते. परंतु जर मित्रमैत्रीण घरी यायचे असतील तर कोणीही न सांगता स्वतःची खोलीच काय, अख्खे घर मोठ्या उत्साहात आवरले जाते. त्या दिवशी आईला, सासूला स्वयंपाकघरात चक्क मदत केली जाते. हरी ओम.